मेकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सिद्धार्थ खरात साहेब यांनी नागपूर या ठिकाणी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मेकर तालुक्यातील जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला। सर्वप्रथम सन्माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन सुद्धा करतो, कारण जलजीवन सारख्या ज्वलंत प्रश्नावर त्या ठिकाणी मेकर तालुक्यातून सर्वसामान्य जनता, महिला आणि गावातील सर्व नागरिकांची ओरड सुरू असताना या मुद्द्यावर वास्तविक पाहता विद्यमान आमदाराच्या व्यतिरिक्त जे काही विरोधी पक्षामध्ये काम करणारे नेते आहेत, जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी मोठमोठाली पदं भूषवून बसलेले जे काही जिल्हा परिषदेचे सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, पंचायत समितीचे त्या ठिकाणी सदस्यपद भूषवून बसलेले आणि वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने या जलजीवन मिशन या मुद्द्यावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं। या जलजीवन मुद्द्यामध्ये, या जलजीवन योजनांमध्ये झालेला प्रचंड प्रमाणातला भ्रष्टाचार आणि अर्धवट राहिलेले कामं पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक होता। परंतु या मेकर आणि लोणार तालुक्यामधून कुठल्याही नेत्याने, कुठल्याही लोकप्रतिनिधीने जलजीवन मिशन या मुद्द्यावर, या सगळ्या कामांवर कुठल्याही प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी केलेलं नाही। कुठल्याही प्रकारच्या तक्रारी या जलजीवन मिशनच्या या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केल्या नाहीत। मी पुनश्च एकदा सन्माननीय सिद्धार्थ खरात साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी निदान जलजीवन मिशन मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी तोंड फोडलं। या गोष्टीच्या विरुद्ध त्या ठिकाणी त्यांनी जो आवाज उठवला त्याच्याबद्दल मी सन्माननीय सिद्धार्थ खरात साहेब यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। या जलजीवन मिशन चे जेवढेही कामं चालू आहेत तर शिवसेना पक्षाचे, तत्कालीन शिवसेना आणि नंतर शिंदे सेना या दोन्हीही मंत्रिमंडळामध्ये पाणी पुरवठा विभाग ज्या गुलाबराव पाटलांकडे आहे, या गुलाबराव पाटलाच्या माध्यमातून जे काही बुलढाणा जिल्ह्यामधून जलजीवनच्या माध्यमातून ठेके जे काही कामं दिले गेले ते शिवसेना शिंदे गटातील ठेकेदारांनाच त्या ठिकाणी मिळाले आहेत। यामध्ये प्रामुख्याने आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की जलजीवन मिशनचे पूर्ण जिल्हाभरातले जे काही ठेके आहेत हे ना बीजेपीचे आहेत, ना काँग्रेसवाल्याला मिळाले, ना राष्ट्रवादीवाल्याला मिळाले, ना कुठल्या इतर पक्षाच्या लोकांना हे ठेके त्या ठिकाणी मिळाले नाहीत। एकमेव शिंदे गटातील यांचे जे काही चट्टेपट्टे आहेत, जे यांचे जवळचे आणि यांच्या अतिशय क्लोज संबंध असलेल्या ठेकेदारांनाच हे सर्व ठेके त्या ठिकाणी मिळाले आहेत। जलजीवन मिशन हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा दोघांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय महत्वाकांक्षी असा प्रकल्प होता। या प्रकल्पामध्ये डायरेक्ट लोकांच्या नळापर्यंत स्वच्छ पाणी आणि या सगळ्या पाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत दिलासा देण्यासाठी म्हणून कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला। जलजीवन मिशनला केंद्र सरकारने त्या ठिकाणी 2023 ची एक मुदत दिली होती की या मुदतीपूर्वी हे सगळे जे काम आहेत ते पूर्ण करण्याचं बंधन या सगळ्या ठेकेदारांवर त्या ठिकाणी लादले गेलंय। परंतु वर यांच्याच पक्षाचा पाणी पुरवठा मंत्री, त्याचबरोबर त्यावेळेला यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आणि स्थानिक स्तरावर सुद्धा मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांचा या सर्व ठेकेदारांना त्या ठिकाणी सपोर्ट असल्यामुळे या लोकांनी, या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घालून दिलेली 2023 ची मुदत जी आहे या मुदतीकडे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं। 2023 पूर्वी मेकर आणि लोणार तालुक्यामधील एकही प्रकल्प या लोकांनी पूर्ण केला नाही। केंद्र सरकारने त्या ठिकाणी 2023 पूर्वी हे कामं पूर्ण न झाल्यास त्या ठिकाणी केंद्र सरकारचा जो त्यांचा स्वतःचा निधी आहे तो देणार नसल्याबाबत सक्त ताकीद दिली असताना सुद्धा या लोकांनी केंद्र सरकारच्या त्या या ताकीदीला किंवा त्यांच्या निर्देशाला त्या ठिकाणी केराची टोपली दाखवली। 2023 पूर्वी कोणते कामं त्या ठिकाणी पूर्ण केले नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने कामं मुदतीत पूर्ण न केल्यामुळे त्यांचा स्वतःकडनं देऊ असलेला जो त्यांचा स्वहिस्सा आहे तो देण्यासाठी स्पष्ट नकार दिला। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण जलजीवन मिशनची वस्तुस्थिती जर पाहिली तर अतिशय भीषण आहे। कारण या ठेकेदारांनी सुरुवातीला बेभाटपणे त्या ठिकाणी जो काही निधी आला होता तो निधी काढून घेतला
अर्धवट त्या ठिकाणी खर्च केला, अर्धवट कामं त्या ठिकाणी पूर्ण केले म्हणता येणार नाही, अर्धवटच त्या ठिकाणी ठेवले आणि हा सगळा जो निधी आहे तो खपा करून टाकला. त्याचबरोबर आज रोजी बुलढाणा पाणी पुरवठा विभागामध्ये चौकशी केली असता जवळपास या सर्व ठेकेदारांचे 150 कोटी रुपये त्या ठिकाणी थकीत असल्याचं भीषण वास्तव्य त्या ठिकाणी या लोकांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं. म्हणजे हे ठेकेदार जे आहेत यांचंच अजून 150 कोटी रुपये देणं बाकी आहे. त्यामध्ये काही थोडाफार निधी या मागच्या 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला, तो निधी सुद्धा या ठेकेदारांनी काढून घेतला आणि काहीतरी थातूर मातूर रंगसंगोटी त्या ठिकाणी केली. काही टाक्यांना रंग देण्यापासून काही थोडीशी डागडुजी करण्यासारखी कामं त्यांनी या पैशातून केली आणि हे पैसे सुद्धा त्या ठिकाणी काढून घेतले. आज बुलढाणा जिल्ह्याची जर परिस्थिती पाहिली तर हे थकीत असलेले 150 कोटी आणि या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 350 कोटी रुपये त्या ठिकाणी या विभागाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत. म्हणजे एकूण 500 कोटी रुपयाचा निधी हा राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं या योजना पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. मी सिद्धार्थ खरात साहेबांचे खरंच मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि या मुद्द्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बुलढाणा जिल्ह्याला सगळ्याच्या सगळ्या जल जीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 350 कोटी रुपये त्या ठिकाणी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्या ठिकाणी द्यावे अशा पद्धतीची परिस्थिती असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. माझा सवाल आहे की विद्यमान म्हणण्यापेक्षा जे माजी आमदार आहेत की ज्यांनी मोठा गाजावाजा केला आणि हजारो कोटी रुपये या जिल्ह्यासाठी त्यांनी आणले, असा जो बनाव केला आणि मोठमोठे बोर्ड त्या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीत लावले की आम्ही एवढा निधी आणला. मग आता निधी जर का एवढा आणला असता तर जलजीवन मिशनला निधी अपुरा पडला असता का? माझं एकच म्हणणं आहे की जे काही लोकप्रतिनिधी आहेत या लोकप्रतिनिधींनी प्रत्येक गावामध्ये उभ्या असलेल्या ह्या अर्धवट टाक्या, त्याच्यानंतर हे जे अर्धवट झालेले पाईपलाईनचे जे काही प्रकल्प आहेत आणि जे काही वॉटर प्युरिफिकेशन ज्याला आपण जल शुद्धीकरण केंद्र यांनी ते तयार करून ठेवले, याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी यांनी खर्च केला आणि ह्या योजना पूर्ण होण्यासाठी पुढचं भवितव्य नेमकं या योजनेचं काय आहे हे निश्चित करण्यासाठी आपापल्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी जलजीवन मिशनचा हा असा अधुरा प्रकल्प आहे या गावातील लोकांनी त्या ठिकाणी पुढे येऊन याच्या तक्रारी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत, जेणेकरून सर्वांची मागणी म्हणजे आता मी मागील 8 ते 10 महिन्यापूर्वीपासून 4 गावाच्या त्या ठिकाणी तक्रारी करून बसलोय. ज्याच्यामध्ये डोनगाव एक गाव आहे, त्याच्यानंतर लोणीगवळीचं माझं स्वतःचं गाव, त्याच्यानंतर अंजनी, घोटीपारडी आणि आणखी एक गाव, या सगळ्या गावाची तक्रार मी लेखी केली. तक्रारी करून करून उपोषणाचे आणि त्या ठिकाणी बाकीचे सगळे म्हणजे इशारे देऊन देऊन मी सुद्धा कंटाळलो आहे, परंतु कुठल्याही प्रकारच्या अधिकारी आणि कुठल्याही प्रकारची यंत्रणा या सगळ्या गोष्टीमध्ये सकारात्मक त्या ठिकाणी त्यांचं पाऊल उचलत नाही. सिद्धार्थ खरात साहेबांनी आता विधानसभेत हा प्रश्न उचलल्यानंतर तरी निदान या झोपलेल्या यंत्रणेला त्या ठिकाणी जाग येईल. जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे आता फक्त लोकांचे मतं घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी एखाद्या याच्यासारखे तुटून पडलेले आहेत म्हणजे आसुसलेले आहेत, आता अशा लोकांनी या जलजीवन मिशनवर त्या ठिकाणी का बोट ठेवू नये हा माझा प्रश्न आहे. या लोकांनी या सगळ्या गोष्टीवर बोट जर ठेवलं, सगळ्यांनी मिळून जर का समजा या सगळ्या गोष्टीचा लढा उभारला आणि हा निधी मिळवून घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केला तरच हे सगळे प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. म्हणजे अजूनपर्यंत मागच्या 20 वर्षापासून प्रत्येक गावामध्ये जो पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी कोणीच त्या ठिकाणी प्रयत्न करत नाहीत आणि कोणतेही प्रयत्न जे आहेत ते केलेले जे आहेत ना ते फलितास येत नाहीत. मी सिद्धार्थ खरात साहेबांनी हा जो मुद्दा उचलला तर याच्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जेवढ्याही काही गावाचे कामं पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी सिद्धार्थ खरात साहेब प्रयत्न करतील. मी त्यांच्या सोबत या सगळ्या गोष्टीमध्ये राहणार आहे आणि माझी सिद्धार्थ खरात साहेबांना विनंती आहे की मी आतापर्यंत जलजीवन मिशन मध्ये ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी उपस्थित केल्या तर या सगळ्या गोष्टींना मलाही सिद्धार्थ खरात साहेबांनी त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या सगळ्या कामांना पूर्ण करण्यासाठी म्हणून मी आज त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही निवेदन दिले होतं त्याच्यावर आपल्या जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर किरण पाटील यांना सुद्धा एक निवेदन देऊन ह्या योजना लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण त्या ठिकाणी मी करणार आहे असा इशारा आज मी बुलढाण्याला जाऊन जिल्हाधिकारी साहेब यांना त्या ठिकाणी देणार आहे.